कोणासाठीच आयुष्य थांबत नाही। एक गृहस्थ आजारी पडला, आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुम्ही आता कधी जाईल याची गॅरंटी नाही, तुमची गॅरंटी देता येत नाही। त्या गृहस्थाने विचार केला, आपली तर गॅरंटी नाही, मग आपण आपली जी सगळी प्रॉपर्टी आहे ती आपण आपल्या पुतण्याच्या नावावर करू, कारण त्याला पत्नी नव्हती आणि मुलंही नव्हती। पुतण्याला दवाखान्यामध्ये बोलवलं आणि सांगितले, बघ मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतोय आणि जर नाही केली तर सरकार जमा होतील। पुतण्या खुश झाला, वकिलांकडे गेला, वारसपत्र वगैरे तयार केलं, दवाखान्यामध्ये आला, बघितलं तर काकांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती। डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी नाडी चेक केली आणि सांगितलं की काका संपले। त्यावेळेस हा नाराज झाला, दुःखी झाला आणि तो डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर अहो असं काय करताय, वाटल्यास मी तुम्हाला 50 लाखातले 2.5 लाख रुपये देतो, पण यांना असं इंजेक्शन द्या की हे निदान सही करण्यापुरते तरी उठले पाहिजेत। डॉक्टर म्हटले, आता यांना मीच काय, पण वरचा डॉक्टर पण उठवू शकत नाही, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं। म्हणून आयुष्य कोणासाठी थांबत नाही, म्हणून जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्यत। अभंगाचं प्रथम चरण। अभंगाच्या प्रथम चरणामधून महाराज सांगतात, जो मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच धन्य माता पिता तयाची। विचार करा अभंगाच्या प्रथम चरणाचा। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? धन्य माता। पहिल्यांदा माता आणि मग नंतर पिता। पहिला क्रमांक आईला का? याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे। पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव, म्हणून पहिल्यांदा माता आणि मग नंतर पिता, पहिला क्रमांक आईला का? याचं कारण असं आहे, आपल्या बाळावरती सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे? आईचा आहे। मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती। महाराजांनी बरेच अभंग लिहिले मातेविषयी। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, कारण आईचं प्रेमच तेवढं व्यापक असतं, उदंड असतं। म्हणून पहिला क्रमांक या ठिकाणी आईला दिला। ज्या लोकांना आईबाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे की नाही? त्याकरता पहिल्यांदा आईबाप कळणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर आई वडिलांना प्रसन्न केलं तर देव आपोआप मिळतो, देव आपोआप प्रसन्न होतो। कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे। तुम्हाला माहिती असेल की पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली, म्हणून तो पांडुरंग परमात्मा त्याच्यासाठी 28 युगे विटेवरती उभा राहिला। त्यामुळे आई वडिलांची सेवा जीवनामध्ये खूप महत्त्वाची असेल, लक्षात घ्या। अलीकडे आम्हाला कीर्तनातून सांगावं लागतं, आई वडिलांची सेवा करा। हा पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे, पण याच पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात, म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं भक्त पुंडलिक। किती दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या। इथं आलेल्या मला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल? असे अनंत अनंत करोडो रुपये जरी दिले तरी आईने पाजलेल्या दुधाची किंमत कधीच आणि कधीच होणार नाही। म्हणून त्या आईच्या दुधाचे उपकार तरी कधी विसरू नये। तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा, तू विसरू नको लढीवाळा, आईचा
जिवाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, तू विसरू नको लढीवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आईच्या दुधाचे उपकार कधीच विसरू नये. प्रथम क्रमांक आईला का याविषयी आपण बोलतोय. आईच्या वात्सल्याची, आईच्या प्रेमाची सर कधीच कुणाला येऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम क्रमांक आईला. आई घराचा कळस आहे, तर बाप घराचा पाय आहे. लक्षात घ्या. झळकणारा कळस आपल्याला दिसतो, परंतु पायाला लोक विसरून जातात. जीवनामध्ये आईला जेवढं महत्त्व तेवढं पित्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि म्हणून धन्य माता पिता तयाची. पहिला क्रमांक आईला का, याचं कारण असं आहे, जेथे जेथे कर्तबकारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला आहे. मी रामायणामधला एक प्रसंग तुमच्या समोर मांडेल. ज्या वेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कोणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि ज्या वेळेस परशुरामजी त्या ठिकाणी आले आणि धनुष्याचं तुकडं पाहिलं, त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला. आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतात, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से बिलक करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. त्यावेळेस जनक राजा शांत आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत, लक्ष्मणजी क्रोधाम आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत. पण त्यावेळेस रामचंद्र प्रभू विचार करतायत की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे आले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नत संबुदन भंजनी हारा, हो गई एक दास तुम्हारा. मुखातून उद्गार निघाले. परशुरामजी, धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना? नहीं राघव, खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच लक्ष्मणजी विश्वामित्रजींना बोलता बोलता बोलतायत की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूंची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, तिथं मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. विश्वामित्रजीला वाटतं हे लक्ष्मणाचंच काम आहे, म्हणून ते म्हणतात, जाव लक्ष्मण,